कोकणची ओळख म्हणजे फक्त समुद्रकिनारे आणि आंब्याच्या बागा नाही आहेत. तिथे त्या लाल मातीच्या आत एक वेगळंच जग दडलेलं आहे. एक असं जग जिथे आपलं तर्कशास्त्र, आपलं विज्ञान अनेकदा वेशीवरच थांबतं. आज आपल्याला मिळालेल्या स्रोतांमधून आपण अशाच एका अनुभवाचा मागोवा घेणार आहोत. वेताळाची काठी ही कथा आहे श्रद्धा आणि संशय यांच्यातील संघर्षाची. चला या गूढ अनुभवाच्या खोलात जाऊया. आणि हा संघर्ष फक्त एका व्यक्तीच्या मनात नाहीये बरं का. हा संघर्ष आहे 2 युगांमधला. म्हणजे एका बाजूला आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं शहाणपण आणि दुसऱ्या बाजूला आहे गुगल मॅप्सवर अवलंबून असलेली आपली पिढी. वेताळाची काठी ही फक्त एक भूताची गोष्ट नाहीये. ती आपल्याला एक प्रश्न विचारते की जेव्हा आपलं तंत्रज्ञान आणि आपला तर्क अपयशी ठरतो तेव्हा खरंच काय उरतं. तर कथेची सुरुवात होते रत्नागिरीतल्या एका छोट्याशा गावात. शिमग्याचा सण आहे, म्हणजे अगदी रंगात आलेला सण. गावात पालखी फिरून झालीये, जेवणं झालीयेत आणि सगळे गावकरी नमन बघायला जमले आहेत. नमन म्हणजे कोकणातलं एक पारंपरिक लोकनाट्य. हो, ज्यात पौराणिक कथा आणि गावचे विनोद एकत्र असतात. रात्रभर चालणारा एक उत्सवच असतो तो. बरोबर. आणि हा शिमग्याचा काळच महत्वाचा आहे की नाही. अगदी. शिमगा म्हणजे फक्त होळीचा सण नाही. लोकमानसात हा एक असा काळ मानला जातो जेव्हा जगाचे नियम थोडेसे शिथिल होतात. असं म्हणतात की देव आणि इतर शक्ती त्यांच्या नेहमीच्या जागेतून बाहेर पडून जगात फिरतात. त्यामुळे गावाच्या सीमा ज्या वर्षभर सुरक्षित असतात त्या या काळात भेदक बनतात. म्हणूनच तर जुनी जाणती माणसं या काळात विशेष काळजी घ्यायला सांगतात. बरोबर. आणि ह्याच वातावरणात आपल्या कथेचा नायक आहे सुहास. शहरात वाढलेला, शिकलेला. त्याला या सगळ्या भूताखेतांच्या गोष्टी म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा वाटतात. त्याचे आजोबा त्याला जवळ बोलवतात आणि एक स्पष्ट ताकीद देतात. ते म्हणतात, सुहास, काहीही झालं तरी आज रात्री 12च्या सुमारास वेशीवरच्या ओढ्याकडे फिरकू नकोस. ही ताकीद खूप महत्वाची आहे. ती कुठल्याही जागेबद्दल नाहीये. त्यात 3 गोष्टी आहेत. 1. विशिष्ट वेळ म्हणजे मध्यरात्र. हो. एक विशिष्ट जागा म्हणजे वेशीवरचा ओढा आणि एक विशिष्ट सण शिमग्याची रात्र. लोककथांमध्ये गावाच्या वेशीला किंवा सीमेला नेहमीच एक खास स्थान असतं. ती एक अशी जागा मानली जाते जिथे मानवी जग आणि अलौकिक जग एकमेकांना मिळतात. एक सीमारेषात जणू. आजोबा सुहासला त्या सीमेपासून लांब राहायला सांगत होते. पण सुहास यावर हसतो. त्याला हे सगळं मनाचं खूळ वाटतं. तो आजोबांना म्हणतो, आजोबा, 21व्या शतकात आहोत आपण. हे सगळं तुमच्या मनात आहे. मी तर आता मुद्दाम त्याच ओढ्यावरून फेरफटका मारून येतो. आणि कोणाचंही न ऐकता हातात बॅटरी घेऊन तो त्याच दिशेने निघतो. इथेच त्या 2 जगांची टक्कर सुरू होते. बरोबर. आणि हे लक्षात घ्यायला हवं की त्याने फक्त आजोबांच्या शब्दांना नाही तर एका संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. गावातल्या प्रत्येकाला माहीत होतं की हा नियम मोडायचा नाही, पण सुहासच्या मते तो नियमच मुळात चुकीचा होता, भीतीवर आधारलेला होता. त्यामुळे त्याचा हा प्रवास फक्त एका जागेकडे नव्हता, तर एका विश्वासाच्या सीमेपलीकडे काय आहे हे तपासण्याचा होता. आणि तो जेव्हा त्या सीमेवर पोहोचतो तेव्हा त्याला जे अनुभवायला मिळतं ते त्याच्या तर्काच्या पलीकडचं आहे. बाहेर चांदणं आहे, पण झाडी इतकी दाट आहे की जमिनीवर पूर्ण काळोख. सुहास ओढ्याजवळच्या त्या जुन्या वडाच्या झाडापाशी पोहोचतो आणि तिथे पोहोचताच वातावरण एकदम बदलतं. वाऱ्याचा एक थंड झोत येतो आणि एक विचित्र आवाज त्याच्या कानावर पडू लागतो. छूण, छूण, छूण. घुंगरांचा आवाज. आणि हे लक्षात घ्या की घुंगरांचा आवाज कोकणच्या लोककथांमध्ये नेहमीच दुधारी असतो. म्हणजे नमनासारख्या कार्यक्रमात तो कलेचं, उत्सवाचं प्रतीक आहे. पण रात्रीच्या वेळी अशा निर्जन जागी येणारा तोच आवाज, तो धोक्याची सूचना देतो. तो आवाज सांगत असतो की इथे जे काही आहे ते मानवी नाही. सुरुवातीला सुहासलाही तेच वाटतं की जवळपास कोणीतरी नमनाचा सराव करत असेल. तो बॅटरीचा प्रकाश आवाजाच्या दिशेने मारतो, पण तिथे कोणीच नसतं. पण तोच प्रकाश नकळतपणे ओढ्याच्या पाण्यावर पडतो आणि त्याचं रक्त गोठतं. ओढ्याच्या गुडघाभर पाण्यात एक उंच, काळी आकृती पाठमोरी उभी असते. तिचे केस विस्कटलेले, कमरेपर्यंत रुळणारे आणि हातात एक लांब सडक काठी वाढते. तो घाबरून बॅटरी बंद करतो आणि एका झाडामागे लपतो. हो.
पण शांत उभं राहणं त्याच्या नशिबी नसतं. ती आकृती हळूहळू पाण्याच्या बाहेर येऊ लागते आणि प्रत्येक पावलागणिक तो घुंगरांचा आवाज वाढत जातो. छू छू. म्हणजे ती त्याच्या दिशेनेच येत होती? अगदी. जणू काही ती आकृती थेट त्याच्या दिशेनेच येत आहे. तो जीवाच्या भीतीने झाडाच्या आडून चोरून पाहण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा त्याला त्या आकृतीची सर्वात धक्कादायक ओळख पटते. तिचे पाय उलटे होते? बापरे, हे ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला. उलटे पाय? याचा नेमका अर्थ काय होतो? ही काय भानगड आहे? उलटे पाय हे दक्षिण आशियाई लोककथांमध्ये अलौकिक शक्तीचं, विशेषतः मानवी नसलेल्या अस्तित्वाचं प्रमुख लक्षण मानलं जातं. या एका वर्णनावरून गावातल्या लोकांना लगेच कळलं असतं की हा गावाचा राखणदार आहे. राखणदार? हो, राखणदार म्हणजे गावाचा रक्षणकर्ता देव. तो साधारणपणे माणसांना त्रास देत नाही, पण त्याचे नियम खूप कडक असतात. कोकणात प्रत्येक गावाचे राखणदार वेगवेगळे असतात. काही सौम्य तर काही खूप उग्र. त्यांची जागा, त्यांचे नियम ठरलेले असतात. आणि शिमग्यात जेव्हा गावाच्या सीमा मोकळ्या होतात तेव्हा त्यांची जबाबदारी वाढते. सुहासने फक्त एका अज्ञात शक्तीला नाही तर एका व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. पण मग हा राखणदार फक्त नियम मोडणाऱ्यालाच शिक्षा करतो का? की तो सहज कोणालाही त्रास देऊ शकतो? त्याची चांगली आणि वाईट बाजू कशी ओळखायची? खूप चांगला प्रश्न आहे हा. राखणदार हा चांगला किंवा वाईट या आपल्या मानवी संकल्पनांच्या पलीकडचा असतो. तो निसर्गाच्या शक्तीसारखा आहे. तो फक्त त्याचा नियम पाळतो. त्याची हद्द ओलांडली किंवा त्याच्या कामात व्यत्यय आणला तर तो शिक्षा करणारच. तो भेदभाव करत नाही. सुहासने नकळतपणे त्याच्या क्षेत्रात, त्याच्या कामात अतिक्रमण केलं होतं. त्यामुळे ती भेट अपघाती नव्हती, तर नियमांचं उल्लंघन केल्याचा तो थेट परिणाम होता. आणि गोष्ट इथेच संपत नाही. सुहास त्या झाडामागे लपलेला असताना त्याला दाबून ठेवलेली शिंक येते. अच्छी. अरे देवा! आणि त्या आवाजाने त्या आकृतीचं लक्ष त्याच्याकडे जातं. तिने मान झटकन 180 अंशात वळवली आणि सुहासला दिसतं की तिचे डोळे निखाऱ्यासारखे लाल चमकत आहेत. बापरे! आता लपून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. सुहास घाबरून विरुद्ध दिशेला पळू लागतो. पण त्याला एक विचित्र गोष्ट जाणवते. तो कितीही पळाला तरी धापा टाकत पुन्हा त्याच वडाच्या झाडापाशी परत येतोय. म्हणजे तो एकाच जागी फिरतोय? हो, त्याला असं वाटते की तो एकाच जागी धावतोय. मला तर हे ऐकूनच विचित्र वाटतंय. यालाच चकवा लागणं म्हणतात का? आणि हे नेमकं काय असतं? अगदी बरोबर. यालाच चकवा लागणं म्हणतात. आणि चकवा लागणं हे फक्त रस्ता चुकणं नाहीये. ही आपल्या आधुनिक माणसाच्या तर्काची आणि नकाशांवर अवलंबून असलेल्या जगाची हार आहे. ज्या क्षणी तुमचा गुगल मॅप्स निकामी होतो आणि निसर्गाचे नियम लागू होतात, त्या स्थितीला चकवा म्हणतात. हा निसर्गाचा माणसाच्या अहंकाराला दिलेला एक श आहे. तुम्ही कितीही बुद्धिमान असा, कितीही शक्तिशाली असा, पण जर निसर्गाच्या चक्रात अडकलात तर तुमची बुद्धी शून्य होते. सुहाससोबत नेमकं तेच झालं होतं. तो भीतीने थरथर कापत असतो. त्याचा तर्क, त्याची बुद्धी, सगळं काही निकामी झालं होतं. आणि त्याच हतबल क्षणी त्याला त्याच्या आजोबांचे शब्द आठवतात. आणि मग त्याला आठवतं की आजोबांनी त्याच्या खिशात जबरदस्तीने देवाचा अंगारा ठेवला होता. ज्या गोष्टीची त्याने काही वेळापूर्वी चेष्टा केली होती, तीच गोष्ट आता त्याच्यासाठी आशेचा एकमेव किरण ठरते. तो थरथरत्या हाताने खिशातून तो अंगारा काढतो आणि डोळे मिटून हवेत फेकतो. आणि चमत्कार घडतो. क्षणार्धात तो घुंगरांचा आवाज पूर्णपणे थांबतो. समोरची काळी आकृती धुरासारखी हवेत विरघळून जाते. वातावरणातला तो दाब नाहीसा होतो आणि सुहासला पुढचा रस्ता स्पष्ट दिसू लागतो. तो एका क्षणाचाही विचार न करता जीवाच्या आकांताने धावत घराकडे येतो. एक मिनिट, म्हणजे असं म्हटलं जातंय की अंगारा फेकल्यामुळे तो वाचला. पण असंही तर असू शकतं की तो एक योगायोग होता, किंवा खूप घाबरल्यामुळे, भीतीमुळे त्याच्या मेंदूमेच त्याला तो मार्ग दाखवला असेल. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याकडे कसं बघता येईल? खूप महत्वाचा मुद्दा आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नक्कीच याला ॲड्रिनॅलिन रश किंवा भीतीमुळे होणारा मानसिक भास म्हणता येईल. कदाचित अंगारा फेकण्याच्या कृतीने त्याच्या मनाला एक प्रकारचा प्लेसिबो दिला असेल, ज्यामुळे त्याची भीती कमी झाली आणि त्याला रस्ता सापडला. हो, हे शक्य आहे. पण या कथेचा खरा अर्थ वैज्ञानिक पुराव्यांमध्ये नाही तर प्रतीकांमध्ये आहे. अंगारा हे श्रद्धेचं प्रतीक आहे. ज्या तर्कावर सुहास अवलंबून होता तो तर्क त्याला चकव्यातून बाहेर काढू शकला नाही. बरोबर. पण ज्या श्रद्धेवर तो हसत होता तिने त्याला मार्ग दाखवला.
हा त्याच्या परिवर्तनाचा आरंभबिंदू होता. म्हणजे इथे कोणती पद्धत श्रेष्ठ आहे हा प्रश्न नाही, तर कोणत्या परिस्थितीत कोणती पद्धत कामी येते हा आहे. खरंय, म्हणजे संकटाच्या वेळी ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला ती गोष्ट कामी आली. सुहास धापा टाकत घामाघूम होऊन घरी पोहोचतो. तो कोणाला काही सांगण्याच्या परिस्थितीतच नसतो. नाहीच. पण दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एकच चर्चा सुरू होते. रात्री ओढ्याजवळच्या वडाच्या झाडाच्या परिसरात कोणाच्या तरी विचित्र पाऊलखुणा उमटल्या आहेत अशी बातमी पसरते. सुहासचं काळीज धडधडतं. तो इतर गावकऱ्यांसोबत तिथे जाऊन पाहतो तर त्याला धक्काच बसतो. काय दिसतं त्याला? ओढ्याच्या ओलसर वाळूत माणसाच्या पायांपेक्षा दुप्पट मोठ्या आणि उलट्या पावलांचे ठसे अगदी स्पष्ट दिसतात. अच्छा. ते ठसे पाहून गावातील वडीलधारी माणसं फक्त एकमेकांकडे बघून मान डोलावतात. जणू त्यांना माहीतच आहे की हे काय आहे. पण सुहाससाठी हा एक न विसरता येणारा भौतिक पुरावा असतो. आणि या शेवटच्या दृश्याचं महत्त्व खूप मोठं आहे. रात्रीचा अनुभव हा फक्त सुहासचा वैयक्तिक अनुभव होता. तो एकटाच होता. त्यामुळे कोणीही त्याला मानसिक भ्रम किंवा भीतीमुळे झालेला भास असं म्हणून नाकारू शकलं असतं. हो, शक्य होतं. पण सकाळी सापडलेले ते पावलांचे ठसे ते त्या अनुभवाला एक सामाजिक आणि भौतिक पुरावा देतात. ते ठसे फक्त सुहासला दिसत नाहीत, तर संपूर्ण गावाला दिसतात. यामुळे ती घटना केवळ एका व्यक्तीच्या मनातील भीती न राहता संपूर्ण समाजाच्या विश्वासाचा भाग बनते. आणि यातूनच लोककथा पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. त्या केवळ ऐक्यूब गोष्टी नसतात, तर अशा पुराव्यांच्या आधारावर त्या अधिक घट्ट होतात. म्हणजे तो भौतिक पुरावा हा त्याच्या शहरी संशयवादाच्या शवपेटीवरचा शेवटचा खेळा होता. त्याला त्या क्षणी समजतं की कोकणातील या गूढ गोष्टी केवळ ऐकीव नाहीत, तर त्या मातीचा एक भाग आहेत. त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडतो आणि तो त्या परंपरेचा आणि विश्वासाचा आदर करायला शिकतो. तो जो संघर्ष घेऊन गावात आला होता, तो संघर्ष संपतो आणि तो त्या गावाच्या श्रद्धेशी कुठेतरी स्वतःला जोडून घेतो. तर वेताळाची काठी ही कथा आपल्याला फक्त एका रात्रीच्या भीतीदायक अनुभवाबद्दल सांगत नाही. ती एका व्यक्तीच्या मानसिक बदलाची कथा आहे. त्याच्या दृष्टिकोनातील परिवर्तनाची कथा आहे. अगदी. तर्क आणि विज्ञान यांच्या पलीकडेही एक असं जग आहे जे श्रद्धेवर आणि अनुभवावर आधारलेलं आहे. हेच ही कथा अधोरेखित करते. सुहासने जे अनुभवलं ते त्याला कोणत्याही पुस्तकात किंवा प्रयोगशाळेत शिकता आलं नसतं. अगदी बरोबर. ही कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतो. आजच्या आधुनिक जगात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी वैज्ञानिक पुरावा मागितला जातो, जिथे आपण प्रत्येक पावलावर तंत्रज्ञानावर अवलंबून असतो, तिथे अशा लोककथांचं स्थान काय? या कथा फक्त मनोरंजनासाठी आहेत की त्या आपल्याला आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी आणि अज्ञात शक्तींशी जोडलेल्या नात्याची आठवण करून देतात? वेशीवर जाऊ नकोस यासारखी ताकिदी केवळ अंधश्रद्धा आहे की निसर्गातील काही अज्ञात धोक्यांपासून सावध करण्याचा एक पारंपरिक मार्ग आहे? कदाचित या कथा आपल्याला हेच सांगत असतील की जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या गुगलवर सर्च करून सापडत नाहीत. त्या अनुभवाव्याच लागतात. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.